उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम असतो. तसं पाहायला गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं, कारण विषय अनेक आहेत. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, तीन दिशेला तीन तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत. मग ती बंगल्यांवरनं असतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत. आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला. कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते. आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात डाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहा पाण्याला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय ह्यांच्यावरच मी आरोप केले होते, कोणाला जेलमध्ये टाकणार होते, कोणावर काय आरोप लावले होते, कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती. आणि हेच सगळं पाहता आपण पाहतो आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे. तो म्हणजे कालच आपण पाहिलं, मी पत्रकार परिषद घेत असताना 25 लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती 11वीच्या प्रवेशाची. कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती